खासदार संजय राऊतांनी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटावर जोरदार निशाणा लगावलेला आहे। कुणी दुसऱ्यांच्या बापाचं तर कुणी काकांचा पक्ष चोरला असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। दरम्यान राऊतांच्या टीकेलाही सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलंय। पाहूया। काकाचा पक्ष चोरतोय, कुणी दुसऱ्यांचा बापाचा पक्ष चोरतोय। आता ज्यांना पक्ष काढायची हौस आहे किंवा क्रीडा आहे त्यांनी त्यांचा पक्ष काढा आणि त्यांचा प्रचार करा। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे आणि अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केलाय। काकाचा पक्ष चोरतोय, कुणी दुसऱ्यांचा बापाचा पक्ष चोरतोय। कोणी दुसऱ्यांच्या बापाचा पक्ष चोरतोय तर कोणी काकांचा पक्ष चोरला अशा शब्दात राऊतांनी घणाघात केला। दरम्यान राऊतांनी केलेल्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमोल मिटकर यांनी जोरदार पलटवार केलाय। स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवा। होय, मी एकनाथ शिंदे, हा माझा पक्ष, हे लोक मी निवडून आणले, हे माझं राजकारण। मग तुम्ही कमळाबाईच्या पदरात शिरा ना तर अजून कशात शिरा। कोणी काकाचा पक्ष चोरतोय, कोणी दुसऱ्यांचा बापाचा पक्ष चोरतोय। हा बाळासाहेबांचा पक्ष आहे, हा बाळासाहेबांचा पक्ष आहे, तोच आम्ही पुढे नेतोय। बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी, बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देणाऱ्यांनी, सत्तेच्या खुर्चीसाठी सर्व सोडणाऱ्यांनी हिंदुत्व सोडलं, या महाराष्ट्रातल्या जनतेशी बेईमानी केली, विश्वासघात केला, त्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही। ते घाबरलेले आहेत। या डीप क्लीन ड्राईव्हमुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना क्लीन स्वीप करून टाकेल जनता। संजय राऊत यांच्या शरीरात एकूण जे इंद्रिय आहेत त्यातली दोन इंद्रिय निकामी झालेली दिसत आहेत। एक म्हणजे जीभ आणि दुसरं म्हणजे डोळे। शेवटी एक तिसरा पण अवयव मला त्यात सांगायचा आहे, तो म्हणजे मेंदू। आणि ज्यावेळेस हे तीन इंद्रिय काम करत नाही तेव्हा हे बेताल वक्तव्य येतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आहे, कुणाच्या मालकीचा आहे हे एकदा बघावं, नाहीतर मला असं वाटतं तुमच्या डोळ्याच्या मोतीबिंदूचं लवकर ऑपरेशन आम्हालाच करावं लागेल। एवढ्यावरच न थांबता संजय राऊतांनी थेट मोदी शहांवरही टीकास्त्र डागलंय। दिल्लीत बसलेल्या दोन बापांच्या जोरावर आणि निवडणूक आयोगाला ताब्यात घेऊन पक्ष चोरल्याचा निशाणा त्यांनी साधलाय। दिल्लीतल्या तुमच्या अनावरस बापांच्या ताकदीवर, ते सुद्धा तुमच्या दिल्लीतील दोन अनावरस बापांच्या ताकदीवर इलेक्शन कमिशन सारख्या संस्था ताब्यात घेऊन स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि मग आमच्या समोर उभे राहा। आम्हाला पक्ष काढायची गरज नाही। आम्ही शिवसेना प्रमुखाचा पक्ष घेऊन चाललेलो आहोत। शिवसेना प्रमुखांचं नाव आहे, शिवसेना प्रमुखांचा धनुष्यबाण आहे, शिवसेना हे नाव आहे। आता ज्यांना पक्ष काढायची हौस आहे किंवा क्रीडा आहे त्यांनी त्यांचा पक्ष काढावा आणि त्यांचा प्रचार करावा। संजय राऊतांनी केलेल्या जाहीर टीकेनंतर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही पलटवार करण्यात आलाय। संजय राऊत तणावग्रस्त आहेत, त्यांच्यावर कुठल्याही औषधांचा फरक पडणार नसल्याचा टोला श्रीकांत शिंदेंनी लगावलाय। काही लोक असे असतात की दररोज 9-10 वाजता 8 वाजता उठले की ते टीव्ही समोर येणार, वाकडी मान करणार, तिरपी मान करणार, अगदी मोदी साहेबांवर बोलणार, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या गोष्टी करणार। अरे तुला गल्लीत तरी कोण विचार नाही का? माझ्या लोकसभेमध्ये आले होते, 7 तास घालवले, पण लोक त्या ठिकाणी जमा करू शकले नाही। 200-300 लोकांना घेऊन जे त्या ठिकाणी सभा करायला लागले, अशी वाईट परिस्थिती यांच्यावरती आलेली। आणि हे सगळ्या गोष्टी त्यात फ्रस्ट्रेशनमधून त्या ठिकाणी या सगळ्या येत आहेत। ग्राउंड लेवलला उतरून जे आहे ही परिस्थिती समजून घेतली पाहिजे आणि स्वतःला जे आहे ते लवकरात लवकर सावरलं पाहिजे त्यांनी। डॉक्टर सुद्धा आहात, काही सल्ला देणार आहात, काही प्रिस्क्रिप्शन द्याल का तुम्ही जे फ्रस्ट्रेट झालेत त्यांना? प्रिस्क्रिप्शनच्या बाहेरचे आहे त्यांचं काम। आता तुमची मान वाकडी व्हायची वेळ आहे। आम्ही ताट मानेचे लोक आहोत। शिवसेना ही ताट मानेनं जगणारी संघटना आहे। शिवसेना तुमच्यासारखी लफंग्यांच्या टोळी ही सरदारकी करणारी शिवसेना आहे। आक्रमक पवित्रा घेत संजय राऊत, शिंदे आणि अजित पवार गटावर बरसले। काकाचा पक्ष चोरतोय, कोणी दुसऱ्यांचा बापाचा पक्ष चोरतोय। हिम्मत असेल तर शिंदे आणि अजित पवार गटानं स्वतंत्र पक्ष काढावा आणि मैदानात उतरावा असं थेट आव्हान संजय राऊतांनी दिलं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.